नमस्कार. गुन्हेगारी कायदा म्हणजे फक्त काय करावे आणि काय करू नये याची एक मोठी यादी नाहीये. नाही, तो खरं तर आपल्या समाजाचा पाया आहे. एक अशी व्यवस्था जी आपल्याला सुरक्षित ठेवते आणि समाजात सुव्यवस्था टिकवून ठेवते. चला तर मग आज या गुन्हेगारी कायद्याच्या मुळाशी जाऊया. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला या प्रवासात मदत करेल. एखादी साधी कृती गुन्हा का आणि कशी बनते, यामागे नक्की कोणता विचार असतो? चला याचं उत्तर शोधायला लागूया. सगळ्यात आधी दोन प्रकारच्या चुकांमधला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक असते खाजगी चूक, म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचं किंवा काही लोकांचंच नुकसान होतं, समजा मालमत्तेवरून काही वाद झाला. पण दुसरी असते सार्वजनिक चूक, ज्यालाच आपण गुन्हा म्हणतो. ही संपूर्ण समाजाविरुद्ध केलेली चूक मानली जाते आणि म्हणूनच खून किंवा दरोड्यासारख्या गुन्ह्यांमध्ये सरकार स्वतः पुढे येऊन कारवाई करते, कारण तो हल्ला संपूर्ण समाजावरचा मानला जातो. अच्छा, म्हणजे गुन्हा ही एक सार्वजनिक चूक आहे हे तर आपल्याला कळलं. पण त्याची एक पक्की व्याख्या करणं हे वाटते तितकं सोपं नाहीये. खरं तर कायदेतज्ञांसाठी हे शतकानुशतके एक मोठं आव्हान राहिलंय. बरं, चला काही प्रसिद्ध व्याख्या बघूया. सर विल्यम ब्लॅकस्टोन यांची व्याख्या सरळ कायद्याच्या उल्लंघनावर लक्ष केंद्रित करते. त्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिक कायद्याच्या विरोधात काहीतरी करते किंवा जे कायद्याने करायला हवं ते करत नाही, तेव्हा तो गुन्हा ठरतो. अगदी सोपी आणि स्पष्ट व्याख्या. आता सर जेम्स स्टीफन यांच्या व्याख्येकडे बघा. त्यांनी यात एक नैतिक पैलू जोडलाय जो खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते गुन्हा केवळ बेकायदेशीर नसतो, तर तो समाजाच्या नैतिक मूल्यांना, भावनांना धक्का देणारा असतो. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची भर आहे. केनी यांची व्याख्या तर परिणामांवर जास्त लक्ष देते. ते म्हणतात गुन्हा म्हणजे अशी चूक ज्याची शिक्षा फक्त आणि फक्त राज्य देऊ शकतं. आणि यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीडित व्यक्तीने गुन्हेगाराला माफ केलं तरी शिक्षा माफ करण्याचा अंतिम अधिकार फक्त राज्याकडे असतो, कोणत्याही खाजगी व्यक्तीकडे नाही. तर मग भारतात काय परिस्थिती आहे? आपल्या कायदेशीर रचनेत गुन्हा किंवा क्राईम या शब्दाची अशी थेट व्याख्या नाहीये. त्याऐवजी आपल्या इंडियन पिनल कोड अपराध म्हणजेच ऑफेन्स हा शब्द वापरतं. याचा सरळ अर्थ आहे कायद्यानुसार शिक्षापात्र असलेली कोणतीही कृती. आणि गंमत म्हणजे समाजाची मूल्य जशी बदलतात तसं अपराध काय आहे हे सुद्धा वेळोवेळी बदलू शकतं. भारताची आजची कायदेशीर प्रणाली काही एका रात्रीत तयार झालेली नाहीये. अरे, यामागे हजारो वर्षांचा इतिहास आहे, एक मोठा प्रवास आहे. चला तो प्रवास थोडक्यात बघूया. या प्रवासाची सुरुवात होते प्राचीन भारतात, जिथे कायदा धर्म या संकल्पनेवर आधारलेला होता. त्यानंतर आला मध्ययुगीन काळ, जिथे रक्ताच्या बदल्यात रक्त अशा कठोर शिक्षा होत्या. मग आले ब्रिटिश, ज्यांनी 1860मध्ये भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC लागू केला आणि कायद्याला एका सूत्रात बांधलं. आणि हा विकास आजही थांबलेला नाहीये. अगदी 2003मध्ये न्यायमूर्ती मलिमत समितीने केलेल्या शिफारशींसारख्या प्रयत्नांमधून हा कायदा अधिक प्रभावी बनवण्याचं काम सतत सुरू आहे. बरं, आपण गुन्ह्याची व्याख्या पाहिली, त्याचा इतिहास बघितला, पण एवढ्या मोठ्या गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रणालीचा नेमका उद्देश काय असतो? म्हणजे ती समाजात नेमकं काय काम करते? या कायद्याचं एक मुख्य उद्दिष्ट आहे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं. कसं? तर एक म्हणजे शिक्षेची भीती दाखवून लोकांना गुन्हा करण्यापासून रोखणं. दुसरं म्हणजे गुन्हेगारांना तुरुंगात टाकून समाजाला त्यांच्यापासून सुरक्षित ठेवणं. आणि अर्थातच ज्यांनी कायदा मोडला आहे त्यांना त्यांच्या कृतीची शिक्षा देणं. हे सगळं मिळून समाजात सुव्यवस्था टिकून राहते. पण कायदा म्हणजे फक्त शिक्षा देणं नाही, हे लक्षात घ्या. त्याची एक दुसरी तितकीच महत्त्वाची बाजू आहे, ती म्हणजे संतुलन साधणं. जसं की गुन्हेगाराला सुधारून, त्याचं पुनर्वसन करून त्याला पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, समाजात शांतता आणि सुव्यवस्था परत आणणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना गुन्ह्यामुळे त्रास झाला आहे त्या पीडितांना न्याय मिळवून देणं. आणि ही सगळी उद्दिष्टे आपल्या रोजच्या जीवनात कशी उतरतात? तर गुन्हेगारी कायदा काही महत्त्वाची कामं करतो. तो समाजात एक प्रकारची सुव्यवस्था राखतो, वाद मिटवण्यासाठी शांततापूर्ण मार्ग देतो, लोकांचं आणि त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करतो आणि त्याचवेळी दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष यासारख्या तत्वांद्वारे आपल्या स्वातंत्र्याचंही रक्षण करतो. आणि हा जो विकासाचा प्रवास आपण पाहिला तो आजही थांबलेला नाहीये. उलट तो आता एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.
वसाहतवादी काळातला आपला भारतीय दंडसंहिता बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्ट 2023मध्ये आपल्या संसदेत एक नवीन विधेयक सादर करण्यात आलं, जे या कायद्याच्या सततच्या विकासाचंच एक प्रतीक आहे. तर मुद्दा हाच आहे की कायदा काही दगडावरची रेष नाहीये. तो प्रवाही आहे, तो समाजासोबत बदलतो. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं की जसं जसं आपला समाज बदलतोय, प्रगत होतोय, तसतसं न्यायाबद्दलच्या आपल्या कल्पनांमध्ये, आपल्या विचारांमध्ये काय बदल व्हायला हवेत. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.